brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या चर्चा तर होणारच या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यानंतर ठाकरे ब्रँडचं काय होणार, ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा चालू होती. अर्थात ठाकरे एकत्र आले, दोन भावांनी मिळून पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अजूनही सुटलेला दिसत नाहीये मुंबई वगळता. त्यांच्या चर्चेचा दौर चालू आहे. पण या सगळ्याला एका प्रकारे भाजपनं हा प्रीतिसंगम नव्हे तर भीतिसंगम आहे असं म्हटलं. त्याचं कारण असं होतं की संजय राऊत जे आहे ते संजय राऊतांनी दोन भाऊ एकत्र येत असल्याच्या घटनेला प्रीतिसंगमाची उपमा दिलेली होती. त्याच्यावरती ही कोटी भाजपनं केली होती. आता त्याच्यावरून एक चर्चा चालू झाली की मुख्यमंत्री म्हणाले की हे काही प्रेमासाठी किंवा काय कुटुंबासाठी एकत्र आलेले नाहीत, हे केवळ उपयोगिता किंवा एकमेकांची गरज म्हणून आत्ताच्या काळातली एकत्र आलेले आहेत. आणि त्यांनी ती विशिष्ट टर्म पण वापरली. त्यामुळे खरंच ठाकरे बंधू हे मुंबई हातातून जाण्याच्या भीतीनं किंवा सत्ता हातातून जाण्याच्या भीतीनं किंवा आपलं राजकीय अस्तित्व एका प्रकारे अडचणीत येण्याच्या भीतीनं एकत्र आलेत की खरंच ते महाराष्ट्राच्या प्रेमापोटी म्हणजे प्रीतिसंगम म्हणूया आपण त्याला, की त्यामुळे एकत्र आलेत, हा खरा प्रश्न आहे. माझे सगळे सहकार्य तिथे काय वाटतं, भीती आहे का प्रीती आहे? सगळ्यात उत्तम चर्चा आता त्या याच शब्दावरून चालू झालेली आहे. खरं तर भीतिसंगम किंवा प्रीतिसंगमपेक्षा ही एक पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे आणि हे स्पष्ट आहे. कारण ज्या पद्धतीची त्यालाच भीतिसंगम म्हटले त्यांनी. पॉलिटिकल ऍडजस्टमेंट म्हणजेच भीती. पण ती भीती, कारण ते ठाकरे आहेत त्यामुळे भीतिसंगम असण्याचा प्रश्न नाही आहे ना. भाजपची सत्ता येण्याची भीती म्हणून ते पॉलिटिकल ऍडजस्टमेंट, मग भीतिसंगमच झाला तो. नाही, मग त्याला प्रीतिसंगम म्हणू शकत नाहीत आपण. कारण आता तर म्हणाला प्रीतिसंगम आहे. मी म्हणत नाही, माझं म्हणणं असं आहे की प्रीतिसंगम पण नाहीये आणि भीतिसंगम पण नाहीये. ही एक पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे आणि त्याच्यासाठीची जी पेरणी आहे ती काही मागच्या ज्या भेटी आपण आठवल्या ठाकरेंच्या म्हणजे ठाकरे बंधूंच्या, तर ती पेरणी तिथपासून सुरू झाली होती. त्यामुळे ही एक पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे उद्या चालून असं जर झालं भविष्यामध्ये की समजा भाजप आणि शिवसेनेची युती तुटली तर राज ठाकरे हे भाजप सोबत म्हणजे जाऊ शकतात किंवा तसंही होऊ शकतं. त्यामुळे ही एक परफेक्ट अशी पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे. त्यामुळं आता ती ऍडजस्टमेंट कुठपर्यंत जाते, कारण आपण निकाल आकडे जसे आपल्या हाती येतील तसं ते आपण जास्त मला असं वाटतं की बघा, पॉलिटिकल ऍडजस्टमेंट असती तर ती याच्या आधी 20 वर्षात कधी होऊ शकली असती. ती त्यावेळेला का नाही झाली, म्हणजे आता झाली. याचा अर्थ असा आहे की आता कुठल्या तरी अशा गोष्टीची अडचण आहे, भीती आहे किंवा अशा पद्धतीची एक येणाऱ्या संकटाची चाहूल आहे की ज्याच्यामुळे हे सगळे एकत्र आलेत. पण त्याला असंच म्हणायला लागेल एका प्रकारे, म्हणजे जे 20 वर्षात झालं नाही ते जर आत्ता झालं असेल तर. नाही, आपण जर विश्वासाचा विषय करत असू तर मग, आणि याला जर भीतिसंगम म्हणत असू, तो भाजपने तयार केलेला नॅरेटिव्ह आहे. तर त्यावर आपण भीतिसंगम म्हणून का बरं चर्चा करतो त्यावर? आपण जर असं म्हणू की ते जर निलेश म्हणतोय तसं पॉलिटिकल ऍडजस्टमेंट असेल, कुठलेही दोन पक्ष एकत्र येतात त्यांनी युती करावी किंवा आघाडी करावी. जसं तुम्ही जर शिंदेंना घेऊन तुम्ही शिवसेना सोबत युती करतायत, त्याच्यानंतर अजित पवारांना घेऊन तुम्ही जर आघाडी करतायत, तर याचा अर्थच तो होतो ना की तुम्ही सत्तेसाठीच गोष्टी करतायत आणि तुम्ही युती आघाड्या करतायत. तुम्ही जर सकाळचा आपण त्यांचा शपथविधी बघितला तर तो सकाळचा शपथविधी काय होता मग? जर आपण यालाही भीतिसंगम म्हणू किंवा प्रीतिसंगम म्हणू, त्यांनी कारण सर संजय राऊतांनी प्रीतिसंगम म्हटल्यामुळे त्यांनी भीतिसंगम म्हटलं. संजय राऊतांनी प्रीतिसंगम म्हटलं नसतं तर यांनी भीतिसंगम म्हटलं नसतं. त्या दोन टर्म कॉइन केले गेलेत. राऊत बोललेत म्हणून यांनी त्याला उत्तर दिलं. तर मला असं वाटतं की एकंदरीत सध्या या दोघांमध्ये काय जागांचं वाटप सुरू आहे, या दोघांमध्ये युती आघाड्या काय सुरू आहेत, त्या युती आघाड्यांमध्ये कोणाला किती जागा मिळतात हे बघणं मात्र हे मजेशीर ठरू शकणार आहे. जर कारण आपण असं म्हणत असू की शिंदे ही मूळ शिवसेना आहे, ते जर खरी शिवसेना म्हणत असेल तर भाजप आणि शिवसेनेच्या दोघांच्या युतीमध्ये ते कधी म्हणत नाहीत की महापौर आमचा होणार म्हणून. शिंदे असं कधी बोलत नाहीत. त्यांच्याकडनं कोणी शिवसेनेचा म्हणत नाही की हा शिवसेनेचा महापौर होणार. तिथं महापौर कोण होणार तर मग हिंदू महापौर होणार वगैरे असं म्हटलं. तर तिथं मराठी महापौर होईल की नाही हे म्हटलं जात नाही. आता त्याला जर काउंटर करायचं असेल तर मग दोन्ही ठाकरेंनी सांगितलं की आम्ही तो मराठी महापौर होणार आणि तो आमचा होणार. मग आता आपण ह्या गोष्टींकडे तसंच त्या दृष्टीने बघायला पाहिजे ना की मग ते का बरं म्हणत नाहीत की मराठी महापौर होणार म्हणून? नाही, हा विषय त्याचा नाहीच आहे ना. मराठी महापौर होणार का नाही ह्याचा विषय नाहीये, म्हणून नाहीतर आपण त्याच्यावर चर्चा केली असती. हा विषयच आपण भीतिसंगम आहे का प्रीतिसंगम आहे याबद्दलच चर्चा घेतली आहे. आपण त्याच्यावर का चर्चा करतोय? कारण त्यांनी टर्म वापरल्या म्हणून चर्चा करतोय. मग आपण महापौरावर चर्चा वेगळी घेतली असती की त्यांचा महापौर होणार का यांचा महापौर होणार, त्याच्याबद्दल निश्चितपणे बोललं जाऊ शकतं. पण असं आहे की आत्ता कुठल्या गोष्टीची भीती आहे सगळ्यात जास्त?
मुळात 19 आणि 20 वर्षानंतर दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातील जनता असेल, मराठी माणूस असेल खास, त्या सर्वांना त्याचं आनंददायी त्यांनी स्वागत केलंय. त्यांच्या सर्व मराठी जनतेच्या दृष्टीनं हा दोन भाऊ एकत्र येतात, हा प्रीतिसंगम आहे. आता भारतीय जनता पक्षाला भीतिसंगम का वाटत आहे, तर जास्त पद्धतीनं त्यांनी सगळे पक्ष स्वतःसोबत घेतले. भ्रष्टाचाराचे ज्यांच्यावरती आरोप केले ते अजित पवार सोबत घेतले. छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील, एकनाथ शिंदे, पूर्ण शिवसेना फोडली आणि एकनाथ शिंदे सोबत घेतले आणि सर्व पक्ष एकत्र घेतले. आता ठाण्यामध्ये असतील, नाशिकमध्ये असतील, जे नाही ते पक्षप्रवेश घेत आहेत. आता भीती कुणाला आहे? भारतीय जनता पक्षालाच भीती आहे. एक्झॅक्टली एवढे पक्षप्रवेशाची गरज का भासतीये त्यांना? मुळात भारतीय जनता पक्षालाच एक भीती आहे. जर पाहायला गेलं तर आज मुंबईमधील मराठी माणूस असेल, सर्व खुश आहे. दोन्ही भाऊ एकत्र येतात, त्यामुळे त्यांची प्रीतिसंगमच आहे मराठी माणसांच्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर. जर भारतीय जनता पक्षाला याची भीती नसती, एवढे पक्षप्रवेश नसते घेतले, अशा पद्धतीचा नरेटिव्ह त्यांनी तयार नसता केला, खान हवा की मुंबईत खान महापौर होईल आणि आता भीतिसंगम आहे, ह्यांचं अस्तित्व संपतंय मुंबईतील, म्हणून जे सो अँड सो नरेटिव्ह यांनी तयार केला नसता. जर बोलायचं झालं सोप्या भाषेत, मराठी जनतेनं या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याचं स्वागतच केलंय आणि हा मराठी माणसांच्या दृष्टीनं हा प्रीतिसंगम आहे. ठीक आहे. त्यामुळे मला स्वानंदच बोलणं पुढे घेऊन जायचंय की भाजपने हा नरेटिव्ह स्वतःसाठी घेतलाय का की तो भीतिसंगम आहे? कारण की जर देवेंद्र फडणवीस यांचं जर आपण त्या दिवशी बाईट बघत होतो, सुरुवात म्हणजे पहिली प्रतिक्रिया, तर जराशी ते हल्ल्यासारखं वाटले होते की म्हणजे हा आता एकत्र आलेत, हे जरा हल्ल्यासारखे थोडेसे वाटले. बरं, आता हा जर तुम्ही दावा करता की तुम्ही जगातला सर्वात मोठा पक्ष आहात, आम्ही एक स्वबळावर लढू शकतो, अशा जर तुम्ही वल्गना केल्यात, तर मग रवींद्र चव्हाणांसारखा नेता जे आधी वल्गना करत होता, मग नंतर ते दिल्लीत जाऊन आल्यानंतर मग तो भीतिसंगम का झाला? मग युती का करावी लागली? मग एकनाथ शिंदेबरोबर काय यावं लागलं? म्हणजे भीतिसंगम हा जो काही शब्द त्यांनी घेतलाय तो स्वतःसाठी घेतलाय की लोकांसाठी घेतलाय? तो स्वतःसाठीच घेतलाय असं थोडंसं नरेटिव्ह सेट होतंय. मुळात कसं आहे की ह्यांना ही भीती वाटतेय की बाबा रे, जर आता मुंबई आधी अगदी हातातोंडाशी आली आहे, लोकसभा मिळवली आहे, विधानसभा मिळवली आहे, आता मुंबईसाठी जे काही चाललंय, जंग पछाडतायत ते सगळे जण, आता जर ते या दोघांनी एकदम शेवटच्या क्षणी जी काही युती केली आहे, तर त्यांच्यामुळे जर जे काही आपण हल्लो गेलो, तर ही भीतिसंगम मला असं वाटतं भाजपसाठीच तो नरेटिव्ह त्यांनी स्वतःच सेट केलेला आहे असं मला वाटतं. भाजपला खरंच भीती वाटते? मला नाही वाटत भाजपला भीती. भाजपला भीती वाटते. मला उलट असं वाटतं की ठाकरेंनीच भीतिसंगम केलाय, कारण दोनही पक्षांचं अस्तित्व हे कुठेतरी धोक्यात आलेलं होतं हे माहितीये. मनसेचा परफॉर्मन्स हा अतिशय वाईट होता विधानसभेला, आणि आता आपण जर बघितलं तर स्थानिक पातळीला शिवसेना ठाकरेंची ऑफकोर्स आणि मनसे यांचा स्ट्रॉंग पॉईंट कुठे आहे, तर तो मराठी पॉकेट्समध्ये आहे. आणि हे पॉकेट्स जर त्यांना स्वतःकडे घ्यायचे असतील तर त्यांना एकत्र येणं हे भाग होतं. कारण महाविकास आघाडीमध्ये जर उद्धव ठाकरे लढले असते तर ते ओपनली हा प्रचार करू शकले नसते की मी मराठी माणसांसाठी करणार आहे, मराठीच महापौर असेल, ह्या गोष्टी त्यांना बोलताच आल्या नसत्या. आता त्यांना एक पॉईंट मिळालाय स्वतःला पुन्हा एकदा एस्टॅब्लिश करायला. त्यांच्या हातातनं जर मुंबई गेली तर याच्या पुढे त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ते काय म्हणून मोटिवेट करणार की तुम्ही लढा, की आपल्या पुढच्या इलेक्शनमध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग पक्ष म्हणून पुढे यायचं आहे. एक विरोधी पक्ष म्हणून जरी त्यांना पुढे यायचं असेल तरी त्यांच्याकडे मुद्दाच उरणार नाही. जर त्यांच्याकडे बीएमसी असेल तर ऍटलीस्ट त्या बेसिसवरती तरी ते त्यांच्या पक्षाला आणखीन डेव्हलप करू शकले असते. पण आय डोंट थिंक की मला वाटतं की ठाकरेंचीच भीती, आणि मनसे तर म्हणजे ऑलमोस्ट नाहीतच जमा होतं की कुठे होते राज ठाकरे इतकी वर्ष, किंवा म्हणजे सभांच्या व्यतिरिक्त त्यांचा पक्ष ग्राउंडवरती काय करत होता. सो आता ऍटलीस्ट त्यांना उद्धव ठाकरेंच्या सपोर्टनी हे दोनही पक्ष स्वतःला पुन्हा एकदा एस्टॅब्लिश करू शकतील, आणि हे त्यांना चांगलंच माहिती होतं की दुसऱ्या कुठल्या पक्षाबरोबर आपण गेलो तर हे करणं खूप डिफिकल्ट आहे. भीतिसंगम हा दोन्हीकडे, ठाकरेंकडे पण आहे आणि भाजपकडे पण आहे. कसं आहे ते सांगतो. ठाकरेंकडे भीतिसंगम याच्यासाठी कारण की त्यांच्याकडे आता हे सर्वात शेवटचा एक ऑप्शन आहे की दोघांनी युती करणं. आतापर्यंत ठाकरेंनी, विशेषतः उद्धव ठाकरेंनी ही सगळ्यांशी युती करून झाली होती. राज ठाकरेंनी सगळ्यांना पाठिंबा देऊन झाला होता. अस्तित्वाची लढाई आहे, मुंबई हातातून जाऊ नये, मुंबईचं महत्त्व किती हे सगळ्यांना माहिती आहे, देशावरती देशाची आर्थिक राजधानी, त्यामुळे मुंबई ताब्यात ठेवायची याच्यासाठी प्रयत्न आहे. भीतिसंगम भाजपचा कशा पद्धतीने ते सांगतो मी. अमित साटमांनी राज ठाकरेंचा तो 2007 मधला व्हिडिओ स्वतःच्या सोशल मीडियावरती अपलोड केला की बघा राज ठाकरे काय काय बोलले होते वगैरे वगैरे.
का दाखवताय तुम्ही? तुम्हाला जर भीती नसती तर तुम्ही का दाखवताय? तुम्ही हे असाच व्हिडिओ देवेंद्र फडणवीसांचा दाखवणार आहे का? चक्की पिसिंग, मी आजन्म काय लग्न न करता राहीन, मी ब्रह्मचर्य पत्करेन वगैरे. त्याच अजित पवारांना तुम्ही सकाळी शपथ दिलात, त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस तुम्ही त्यांना बाजूची खुर्ची देऊन राज्याची आर्थिक तिजोरी दिली, पुन्हा तिसऱ्यांदा शपथ देऊन पुन्हा राज्याची तिजोरी दिली. मग तुम्हाला कसली भीती वाटतेय? तुम्हाला राज ठाकरेंची भीती वाटतेय. राज ठाकरेंचा एक प्रभाव आहे, उद्धव ठाकरेंचा एक प्रभाव आहे आणि या गोष्टीची त्यांना भीती वाटते. ठाकरेंना कसली भीती आहे? मुंबई जाण्याची भीती. तर प्रीती संगम, भीती संगम हे दोन्हीकडे आहेत. दोन्हीकडे. मला एकच मुद्दा ऍड करायचा आहे त्यामध्ये. जर असे दोन्ही पक्ष संपवले, मनसे संपलेला पक्ष आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना संपले, तर त्या दोन संपलेल्या पक्षाची एवढी भीती का वाटते? गल्ली ते दिल्ली तुमची सर्व सत्ता आहे, जगातील सर्वात मोठा पक्ष तुमचा आहे आणि तुम्हाला दोन त्यांना कुठे भीती वाटते? त्यांनी असं म्हटलं का आम्हाला भीती वाटते? भीती संगमच म्हणतायत ना ते, लिटरली त्यांना त्या दोघांचा भीतीने झालेला त्यांना धास्ती एवढी का वाटते? ते दोन बंधू एकत्र आल्यानंतर भाजपला ही भीती का वाटते असं मला म्हणायचंय. मला पण त्याच्यात असंच वाटतं की मुळात ज्या गोष्टीचा आपल्याला फरकच पडत नाही त्या गोष्टीवर आपण रिॲक्टच होत नाही. मला आठवतंय की ज्या वेळेला म्हणजे हे आता हा मुद्दा बघा की जेव्हा दुसऱ्याचं असतं त्यावेळेला तुम्ही कसं रिॲक्ट करता आणि स्वतःवर येतं तेव्हा कसं रिॲक्ट करता. ज्या वेळेला तर कुणाल कामराने एक कॉमेडी शो केला आणि शिंदेच्या शिवसेनेने जाऊन तिकडे तोडफोड केली, तेव्हा देवेंद्र फडणवीस सांगतात की काही गोष्टींना एवढं महत्वच द्यायचं नसतं, तेव्हा त्या मोठ्या होत नाहीत. मग तुम्ही का मग ठाकरेंवर रिॲक्ट होताय? तुम्ही नका देऊ महत्व, तुम्हालाही फरक नाही पडला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या वक्तव्यांमध्ये बोलता की दोन ठाकरे एकत्र येऊ दे, नाही तर काँग्रेससोबत ठाकरे येऊ दे, काहीही फरक पडत नाही, मग तुम्ही का रिॲक्ट होता? मग तुम्हाला का राज ठाकरेंचे व्हिडिओ काढावे लागतात? मग तुम्हाला का त्यांना ट्रोल करावं लागतं? का तुमची ट्रोल आर्मी पूर्ण त्याच्यामध्ये तुटून पडते? निवडणूक आहे. एक्झॅक्टली. मग त्यांच्यासाठी पण ती निवडणूकच आहे ना. जर तुमचं सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल, तुम्ही फार सोयीनं बोलता, हे आमचं नॅचरल अलायन्स, हे आमचं प्रॅक्टिकल अलायन्स, मग तेच त्यांनी केलं तर तुम्हाला का फरक पडतो? याचाच अर्थ तुम्हाला एक नरेटिव्ह पेरायचंय. ज्या पद्धतीने संविधान धोक्यात आहे हा मुद्द्याचा एक वापर करण्यात आला विरोधी पक्षांकडनं, कारण की भाजपची लोक तसं म्हणालेली होते की 400 पार गेलं तर असं वगैरे 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 वगैरे, ते पिकअप केलं काँग्रेसने. मग इथे पण असं आहे की एखादी गोष्ट जर ह्यांना करायची आहे त्यांना करू द्या ना. तुम्ही निवडणुकीच्या मैदानात येऊन निवडणुकीचे मुद्दे घ्या. ज्या गोष्टी अस्तित्वात पण नाहीत ते तुम्ही म्हणता की जाऊन खान महापौर होईल, हे होईल, ते होईल, तुम्ही मुद्द्यांवर लढा ना. त्याच्यावर कोणी बोलत नाहीये. त्यांना भीती ऍक्च्युअली याची आहे की मुद्द्यांवर जेव्हा ते लढायला येतील ना त्यावेळेला ते फसतील. ठीक आहे. काय मुंबईत काय मुद्दे असे आहेत की ज्याच्यावर आले तर भाजपवाल्यांना एवढी अडचण होऊ शकते? नाही, याच्यात फक्त मला एक पहिले नाही मुद्दे आहेत ना. मराठीचा मुद्दा आहे. का भाजपचे नेते आपल्याला अग्रेसिव्ह झालेले पाहायला मिळत नाही? ज्या वेळेला जिकडे तुम्ही मांस मच्छी खाता, चिकन मटण खाता म्हणून तुम्हाला बिल्डिंगमध्ये घरं दिली जाणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की ते घरं देणारे ते बिल्डर्स जे आहेत, जे हे नियम बनवतात, त्या बिल्डिंगमध्ये राहणारे जे आहेत ते सगळे अमराठी आहेत. ती तुमची वोट बँक आहे. म्हणून आपल्याला तिकडे जाऊन भाजपचे नेते तेवढे अग्रेसिव्ह होताना पाहायला मिळत नाहीत. तिथे ज्या वेळेला आता हे असं म्हटलं जातं की मनसेबद्दल ज्याबद्दलची टीका होते किंवा मनसेला उद्या पर्यायने वगैरे वगैरे, मनसे इतकी वर्ष सत्तेत नसताना सुद्धा आजही मराठी माणसावर अन्याय झाला तर पहिला धावून जाणारा मनसैनिक असतो. त्यामुळे तिथे हा प्रश्न येत नाही सत्तेचा वगैरे वगैरे. आणि मुद्द्यांचा विषय झाला तर आजही काय मुंबईतलं आयुष्य काय फार सुखकर झालेलं आहे का? कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, डेफिनेटली झालेलं आहे, पण त्याच्यामध्ये अर्धश्रेय हे शिवसेनेचं सुद्धा आहे. ज्यावेळेला तुम्ही भ्रष्टाचारी म्हणून शिवसेनेला डिवसता, तुम्ही स्वतः सुद्धा त्या महापालिकेमध्ये सत्ता उपभोगलेली आहे. तुम्ही ज्यावेळेला आरोप करता कोविडचे, तुम्ही कन्व्हिनियंटली 2019 नंतरचे मुद्दे उचलता, कारण त्यावेळेला तुम्ही विरोधात गेलेले होता. 2017 ते 19 बद्दल तुमच्या कुठल्याही चौकशा लागत नाही. भाजपने काय घोटाळा केला 17 ते 19? घोटाळ्याचा प्रश्न नाही. तुम्ही जर पहारेकरीच्या भूमिकेत होतात तर 17 ते 19 तुम्ही पहारेकरीच्या भूमिकेत होतात तर 2017 ते 19 मध्ये संजय ते किरीट सोमय्या माफियागिरी वगैरे वगैरे एवढं सगळं म्हणत होते. का नाही मग 17 मध्ये तुम्ही चौकशी लावली? का 2014 ते 19 मध्ये तुम्ही चौकशी लावली? भाजपने काही घोटाळे केले असं आठवतंय का? घोटाळे भाजपने केले असं म्हणणं नाहीये, पण जसं म्हटलं जातं की तुम्ही गुन्हा केलाय तर तुम्ही दोषी आहात, पण मी जर तुम्हाला पाठराखण देत असेल तर मीही दोषी आहे. त्या अर्थाने आहे. तुमच्याकडे सत्ता होती 2017 ते 19 मध्ये लावायच्या चौकशा, 2014 ते 19 मध्ये लावायच्या चौकशा. जसं आता अजित पवार विरोधात होते तेव्हा तुम्ही आरोप केले, त्यांच्यावर केसेस लावले, सोबत आले तर ते सगळे आता धुतल्या तांदळासारखे झाले. तसंच इथे फील होतं ना. शिवसेना जोवर तुमच्या मर्जीत राहत होती त्यावेळेला तुम्ही त्यांना सेफ ठेवलं, महापालिकेत वाटेल तसा भ्रष्टाचार करू दिला. आता ती तुमच्या विरोधात जाते म्हणून तुम्ही त्यांना भ्रष्टाचारी म्हणून हिणवता. हे सगळे मुद्दे आहेत. ठीक. अजून काय मुद्दा? तुम्ही मगाशी जे म्हणालात की ही निवडणूक आहे त्याच्यावर मला एक फक्त आठवलं की देवेंद्र फडणवीसांनी राजू परुळेकरांना एक इंटरव्ह्यू दिला होता 2019च्या पहाटेच्या शपथविधीने. तर ते म्हणाले की ही माझी मोठी चूक झाली, पण राजकारणात जर टिकून राहायचं असेल तुम्हाला, म्हणजे काय
एका लाईनमध्ये तुम्हाला चालत राहायचं असेल पुढे तर ह्या गोष्टी कराव्या लागतात. मग ठाकरेंनी जर ही युती केली, जर त्यांना राजकारणात टिकून राहायचंय, जिवंत राहायचंय, तर मग ह्याच्यात चूक काय? मग तुम्ही हाच न्याय दोन्हीकडे लावला पाहिजे. याला तुम्ही भीती संगम कसं काय म्हणू शकता? मला मग असं काय आणखीन एक मुद्दा आहे की मुंबई काय फक्त मराठी माणूस राहत नाही ना मुंबईमध्ये. इतके वर्षांपासून जर शिवसेना इथे आहे तर आजही मराठी माणसांसकट सगळ्यांची ही कंप्लेंट का आहे की मराठी माणसाला इकडनं बाहेर काढणारे ही शिवसेनाच होती, असं लोक म्हणतायत, ओपनली म्हणतायत की इथे जे रिडेव्हलपमेंट होतीये, ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत, शिवाजी पार्कातले इश्यूज आहेत जे सॉल्व्ह होत नाहीयेत, याच्यावरती मग शिवसेनेला इतक्या वर्षात काहीच का करता आलं नाही. आजही मुलांना तिथे खेळताना त्रास होतो, तिकडची धूळ उडते, तो प्रॉब्लेम आहेच आहे. सिनियर सिटीजन्सला प्रॉब्लेम आहे, फुटपाथ सुद्धा नाहीयेत. मग इतके वर्ष यांना हे का करता आलं नाही? म्हणजे आता तुम्ही मराठी माणसाचा मुद्दा धरताय, ही चांगली गोष्ट आहे. तुम्हाला मराठी माणसासाठी काम करायचं असेल, हा तुमचा मुद्दा असेल, याच्यावर तुम्ही निवडणूकही लढवत असाल तर ठीक आहे, पण तुम्ही ते फक्त निवडणुकी पुरतं मर्यादित ठेवू नका, हे लोकांचंही म्हणणं आहे. म्हणून सगळ्यांचा इंटरेस्ट कुठेतरी कमी झालाय निवडणुकीतला, किंवा विश्वास कमी झालाय असं म्हणणं आहे. कारण त्या दिवशी ओपनली लोक असं बोलले की उद्धव ठाकरेंवरती कसा विश्वास ठेवायचा जर ते एका रात्रीत काँग्रेस बरोबर जात असतील तर. मग आता जर ते आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत तर हे किती दिवस टिकणार आहे? का हे म्हणजे निकालापर्यंत हे राहील, त्याच्यानंतर राहील का? ते काम करतील का नाही करणार मराठी माणसासाठी, याची गॅरंटी कशाच्या आधारावरती घ्यायची? बरोबर आहे, कारण की उद्धव ठाकरे ज्याला एका दिवसात गेले काँग्रेस सोबत, त्यावेळेला ते जवळपास 2.5 वर्ष राहिले, त्याच्यामुळे ते लोकांच्या लक्षात राहिलं. पण त्याच्या आधी 80 तासच होते देवेंद्र फडणवीस अजितदादांसोबत, ते लक्षात नाही राहिलं. काय झालं, ते 80 तास होते ना, कमी वेळ होते, त्याच्यामुळे ते लक्षात नाही राहिलं. पण त्याच्यामुळं पहिल्यांदा, आता ते म्हणतात ना की पहिल्यांदा कोणी केलं, तर पहिल्यांदा जर समजा काय गव्हर्नमेंट स्थापनच केलं नसतं 80 तासाचं अजितदादांसोबत, तर कदाचित उद्धव ठाकरे गेले असते का, गेले नसते का, हा पण प्रश्न आहे. तुम्ही गव्हर्नमेंट 80 तासाचं स्थापन करून उद्धव ठाकरेंना विरोधात बसवायचा प्लॅन केला होता ना. याचा अर्थ असा की तुम्ही राष्ट्रवादीला एका प्रकारे आपल्या बाजूला वळवायचा प्लॅन केला होता. पण मग उद्धव ठाकरेंनी विचारधारा यांनी केलं म्हणून मीही हे केलं म्हणून उद्धव ठाकरे चांगले होतात का? पण उद्धव ठाकरेंना तुम्ही समान सत्तेचं आश्वासन दिलं होतं असं ते म्हणतात. उद्धव ठाकरे म्हणतात की मला समान सत्तेचं आश्वासन दिलं होतं आणि म्हणून जसं भाजप विरोधी पक्ष असताना अग्रेसिव्हली गोष्टी मांडतं, विरोधी पक्ष म्हणून सुद्धा भाजप लक्षात राहतं. जर भाजपने यांना धोका दिला होता तर हे सुद्धा विरोधी बाकावरती बसून मुद्दे लावून धरू शकले असते ना. त्यांनी का नाही लावून धरले मुद्दे तेव्हा? का नाही? विरोधी बाकांवर असताना काय करत होती शिवसेना? ज्या वेळेला हा मुद्दा मांडला जातो ना की 2019ला विरोधी बाकांवर आहे, काहीच करत नाही. 2019ला उद्धव ठाकरेंनी फारकत घेतली, जनाधाराचा अपमान केला. मला असं वाटतं हा मुद्दा आपण मागेही बोललेलो आहोत की मग ज्या वेळेला मध्य प्रदेशमध्ये क्लिअर मॅन्डेट हे काँग्रेस सरकारला असताना तुम्ही तिकडे ऑपरेशन लोटस करता, तेव्हा तुम्ही कुठल्या जनमताचा आधार ठेवलेला असतो? तुम्ही राजस्थानमध्ये कोविडच्या काळामध्ये तो प्रयत्न केलेला होता, गोव्यामध्ये सुद्धा मॅन्डेट असताना तुम्ही हे प्रयत्न केलेले होते. सो ही नैतिकताच नाहीये भाजपकडे बोलण्याची की तुम्ही जनाधाराचा अपमान केला. हे मी मानू शकते की देवेंद्र फडणवीसांना परत येण्याची संधी होती, ती त्यांची हुकली, तर त्याच्यातनं काही गोष्टी त्यांनी केल्या, हा राजकारणाचा भाग झाला. पण तुम्ही नैतिकतेच्या आधारावर हे बोलू शकत नाही, कारण तुम्ही मध्य प्रदेश आणि गोव्यातली सरकार उलथवण्याचे प्रयत्न केलेले आहेत, काही ठिकाणी उलथवलेली सुद्धा आहेत. सो हा त्यांच्याकडे मुद्दाच नाहीये की उद्धव ठाकरेंनी विचारधारेचा अपमान हे केला. तुम्ही सुद्धा आज राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहात. जेव्हा तुम्ही खानचे प्रचार करता, तुमच्या मंत्रिमंडळामध्ये हसन मुश्रीफ आहे, सना मलिक तुमची आमदार आहे, तेव्हा कुठे जाते मग विचारधारा? याही सगळ्या गोष्टींचे विचार झाले पाहिजे ना. प्रश्न हे एकतर्फीच विचारले जात आहेत. दुसरा मुद्दा, विरोधी पक्ष म्हणून का कामगिरी होत नाही? देवेंद्र फडणवीसांनी कुठले मुद्दे काढले? एजन्सीजचे मुद्दे काढले. त्यांच्याकडे पेनड्राईव्ह येते, एखाद्याचा खून झाला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी माहिती येतात. याचं कारण असं आहे की तुमच्यासोबत केंद्र सरकार आहे. आज विरोधकांकडे कुठेही सत्ता नाहीये, त्यांच्या हातात कुठलीही यंत्रणा नाहीये, त्यांच्याकडे 4-5 वर्षांपासून कुठेही निवडणुका न झाल्यामुळे ते कुठेही सत्तेत नाहीये, त्यांच्याकडे परिणामी पैसा नाहीये. तो आणणार कुठून मुद्दे? जे मला असं वाटतं की हे काय एकतर्फी होईल. कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये खूप सारे मुद्दे आहेत. म्हणजे सोयाबीनला भाव नाहीये आणि त्याच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्रभरातून आंदोलन करण्यासाठी कुठली यंत्रणा सोबत लागत नाही. कापसाला 2014 इतकाच भाव आता परत मिळायला लागलाय 22-25 मध्ये, तर त्यासाठी कुठली यंत्रणा लागत नाही. किंवा अमेडियाचा घोटाळा झाला तर मला असं वाटतं की असा कुठलाच पक्ष असत नाही की जो म्हणतो की नाही मी पार्थ पवारांशी बोललो, त्यांनी काही घोटाळा केलेला नाही, असे कुठले विरोधक असत नाहीत. किंवा कोयता गँग घेऊन फिरतीये, नाही बोलले, कोणीच नाही बोलले. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की अख्खं इंटरसेशन गेलं पण त्याच्याबद्दलचा सभागृहामध्ये विधिमंडळाच्या पटलावरती एक काय म्हणतात संविधानिक चौकटीमध्ये तुझी भाषा जे मुद्दे यायला पाहिजे आले नाही. कोयता गँगमध्ये इतकी पुण्यामध्ये गाजली, कुठं होते विरोधक? विरोधकांनी आपली यायचं आणि माध्यमांसमोर बाईट द्यायचे इथपर्यंत आहेत का विरोधक? किंवा
अनगरमध्ये राष्ट्रवादीच्या जी पदाधिकारी म्हणजे त्यांना नंतर नेमलं, पण राष्ट्रवादीच्या सत्ताधारी पक्षाच्या महिलेला पोलीस घेऊन जावं लागलं अर्ज भरायला, म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. मग कुठे होते विरोधक? विरोधक जाऊ दे, मला असं वाटतं की निलेश राणेंनी पैसे पकडून दिले पण ते विरोधकांना जमले नाहीत. शहाजी बापूंच्या घरी फ्लाइंग स्क्वॉडनी जाऊन तिथं धाड टाकली त्याच्यावर शहाजी बापू म्हणाले की सरकार काय सत्तेचा गैरवापर करते, पण हे विरोधकांना म्हणणं जमलं नाही. मला असं वाटतं की कमकुवत आहे ठाकरे, म्हणजे मी विधानसभेत पण बघतो आणि बाहेर रस्त्यावरती पण बघतो. आता काय पैसे, मला असं वाटतं की बोलायला तर पैसे लागत नाहीत. म्हणजे असं नाही ना झालं अजून की तुमच्यासमोर काय ट्विट करायला पैसे लागतात, बोलायला पैसे लागतात, किंवा काय मतदार कदाचित पैशांनी विकत घेऊ शकता तुम्ही. मला असं वाटतं की कुणाचा आवाज, तुम्ही अन्यायाविरोधातला आवाज विकत नाही घेऊ शकत. तो तुमचा तुम्हाला उठवायला लागेल ना. तो विरोधकांनी नाही उठवला, विरोधक तिथं फेल ठरले, सपशेल फेल ठरले. मग आता काय, मग तुम्ही आता तुम्हाला निवडणूक आली की आठवतं की अरे नाही मराठी माणसं आहेत, मग त्यांना जागा करा. मग त्यांना निवडणुकीत आठवतं की काय, म्हणजे असे एपिक विरोधक मी कुठल्याच देशामध्ये बघितले नाही आहेत की जिथे, म्हणजे एपिक यासाठी म्हणतोय की जिथं तुम्ही राज्य सरकारमध्ये विरोधात आहात आणि इथं आता नाही, स्थानिक निवडणूक आहे, कार्यकर्त्यांचा आग्रह आहे म्हणून आता आम्ही अजित पवारांसोबत सत्तेमध्ये जातो. अरे एवढे एपिक विरोधक कुठंच नसतात जगामध्ये. मला असं वाटतं की भंपक विरोधक महाराष्ट्रातल्या पेक्षा तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. म्हणजे एवढा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्हाला मतं विकत वगैरे घेतात, मग तुम्ही काय करताय? तुम्ही त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी निवडणुका लढायला लागतील. का लढला नाहीत तुम्ही? तुम्हाला जर लोकांचा आवाज बनून, महाराष्ट्राचा आवाज बनून उभारायचा आहे, कमीत कमी 200 ठिकाणी लढायच्या होत्या. सगळे मिळून 200 ठिकाणी लढले नाहीत. काँग्रेस एकटी 200 ठिकाणी लढली, पण बाकीचे दोघं मिळून पण 200 ठिकाणी लढले नाहीत. मला असं वाटतं की हा प्रॉब्लेम आहे. म्हणून आता तुम्हाला मुंबईवरतीच सगळं आहे. आता मुंबईमध्येच हे सगळं, मुंबईवरती लक्ष केंद्रित होण्याचं काय कारण आहे? हा मुद्दा आहे ना. मुंबईसाठी सगळी भीती, सगळा प्रीती भीती सगळी मुंबईसाठी आहे. ती प्रीती भीतीवरच मी तुला विचारणार होतो की तुझं ते भीती संगम आणि प्रीती संगमवर तुझं काय मत आहे? एक तर तो विषय, आणि दुसरा नाही दुसरा विषय असा आहे की फार मजेशीर आहे ते. नगर परिषदेच्या निवडणुका येतात त्यावेळेस तिन्ही पक्षांना वाटतं की आपल्या कार्यकर्त्याला बळ दिलं पाहिजे, आपल्या कार्यकर्त्याला त्यांनी 100% सगळ्याच्या सगळ्या जागा आपण लढवायला पाहिजेत, बरोबर. आणि ज्यावेळेस आता महापालिकेच्या निवडणुका येतात त्यावेळेस सगळीकडे शिवसेना आणि भाजप युती करत फिरत आहे. म्हणजे ते तिकडे भाजप ज्या पद्धतीने जागांची मागणी करत आहे त्या पद्धतीने शिवसेनावाले म्हणतात की नाही इतक्या कमी आहेत, थोडासा आणखी जास्त पाहिजेत वगैरे, असं सगळं होतं. आज तर पुण्यामध्ये नीलम गोऱ्यांच्या घराबाहेर ते शिवसैनिक गेलेत तिथे. ते म्हणतात की तुम्ही 20-25 जागा मागतायत, तुम्ही सन्मानाने जागा मागत नाहीयेत. हा, तिकडे अजित दादा, ती एक वेगळी भीती असेल त्यांच्या मनात जागा मागताना. जागा मागतायत. आपण जर तसा विचार केला, नगर परिषदेच्या इलेक्शनचा जर विचार केला तर ते फक्त 2च ठिकाणी घडत आहे. ते एक तर पुणे आणि दुसरं पिंपरी चिंचवडमध्ये. दोघांची ताकद जास्त आहे, दोघांकडे, राष्ट्रवादीकडे आणि भाजपकडे भरपूर त्यांचे कार्यकर्ते आहेत दोन्हीकडे. तर तिथं त्यांना वाटतं की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवले गेली पाहिजे. मग मुंबईत का बरं नाही वाटत तसं? बघा असं की मुंबईत का नाही वाटत, म्हणजे मुंबईत त्यांना का वाटत नाही की आपण वेगवेगळं लढलं पाहिजे? जसं नगर परिषदेत तुम्हाला प्रत्येक नगर परिषदेत वाटत होतं ना की आपण वेगवेगळं लढलं पाहिजे, आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण न्याय दिला पाहिजे. इथं कार्यकर्ते नाहीत का? तो पण एक भीती संगम आहे ना. नाही, असं आहे की नगरपालिका यासाठी त्यांना काय वेगवेगळ्या लढायच्या होत्या, कारण की नगरपालिकेचा अध्यक्ष हा पुढचा आमदार म्हणून पुढे येत असतो. त्याचा जर प्रभाव वाढला तर कदाचित तो 2029ला भीतीसंगम तयार झाला असता. त्यामुळं त्यांनी स्वतः जागा जास्तीत जास्त लढून आपले कसे जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून आणता येतील, आणि मग तळागाळातले कार्यकर्ते काही शोधायची गरज नव्हती ना. म्हणजे त्यांना महापालिकेत एकदम चांगलं आहे ते. नाही, महापालिकेत तिकडे जे आपलं नगरसेवक झालेले ते आता आमदार झालेले आहेत त्यातले बरेच लोक. हा ना, मग तेच म्हणतो मी की त्यांना तळागाळातले कार्यकर्ते शोधण्यासाठी फार फिरावं पण लागणार नव्हतं. इथं फिरावं लागेल, कारण तिकडं घरातच साधना महाजन होत्या, गिरीश महाजनांच्या, आकाश फुंडकरांच्या वहिनी अपर्णा फुंडकर घरातच होत्या. अत्यंत तळागाळातले मंगेश चव्हाणांची पत्नी होती, रावल यांच्या आई होत्या. इतके तळागाळातले कार्यकर्ते त्यांना शोधायला लांब जावंच लागलं नाही. ते एकदम घरात होते, ज्यांनी अत्यंत कष्ट पक्षासाठी उपसले, दिवस रात्र एक केला आणि झगडले. पायाला म्हणजे लिटरली काय फोड आले फिरून फिरून, एवढे कार्यकर्ते त्यांना घरात सापडले. त्याच्यामुळं पण बघा असं आहे की तुमचं म्हणणं असं आहे की आत्ता ते भाजप पण आता जे लढते एकत्रित ते भीतीमुळे लढते असं तुम्ही म्हणताय ना. म्हणजे तसंच तुम्हाला ते प्रतीत करायचं आहे. आता जर आपण असं जर ठाकरेंच्या याला भीती संगम म्हणत असू तर आपण त्याला एक जर्नलिस्टिक अप्रोच म्हणून आपल्याला त्याकडे पाहावं लागेल. तर त्यांचा जर असेल तर यांचाही असू शकतो.
आहे ना, बघ त्यांचं पण आहे ना, त्यांना सत्ता राखायची आहे. त्यांना 2 ठाकरे एकत्र आल्यानंतर मराठी मतं एकत्र झाली आणि ते जर वेगळे लढले तर ती मराठी मतं जी आज शिंदेसोबत गेलेली तर ती जर वेगळी गेली 10% मतं तर मला असं वाटतं की भाजपची पण अडचण होऊ शकते. पण शिंदेची मतं जर भाजपला ट्रान्सफर झाली आणि भाजपची मतं जर शिंदेना ट्रान्सफर झाली तर ती भीती कमी होईल. मग त्यांचा पण भीती संगम थोडा अलीकडे येईल. मग मला असं वाटतं प्रत्येक जण भीतीमध्ये आहे असं चित्र आहे. थोडासा जर मुद्दा आपण पुढे घेऊन गेला, कारण आता उरले 10 ते 12 दिवस, मुद्दा जर पुढे घेऊन गेला तर महत्वाचं हे आहे की प्रीतिसंगम भीतिसंगम पेक्षा सुद्धा आहे ना ठाकरे बंधूंकडे, कारण भाजप अग्रेसिव्हली उतरणारच आहे. विकासाचं राजकारण केलं, सगळे प्रकल्प आणले, ह्या सगळ्या गोष्टी ठासून बोलणार आहे आणि त्याच्यात काही त्यांचं वावगं नाही. त्यांनी केलं असेल तर ते बोलणारच. मुळात 2017च्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना, म्हणजे शिवसेना तेव्हा एकसंध होती, भाजपने 82 जागा कमावलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ठाकरे बंधूंना मराठी पॉकेट सोडून बाकीच्या या सगळ्या जागांवरती प्रीतिसंगम त्या मतदारांमध्ये आणायचं आहे. हे महत्वाचं त्यांना गोष्ट करायची आहे. नुसतं मराठी कार्ड तिथे चालणार नाहीये. म्हणजे एक चारकोपमध्ये सभा घेतली, एक भांडूपमध्ये सभा घेतली, एक दादरमध्ये सभा घेतली म्हणजे मुंबई महापालिका जिंकता येईल, किंवा लालबाग परळच्या मराठी माणसावरती त्यांना मुंबई महापालिका जिंकता येईल असं हे राजकारण करून चालणार नाही. बरं, एकीकडे शिवसेना, बरं हे 2 भाऊ जाऊन काय बोलणार आहे हे पण महत्वाचं आहे. म्हणजे एक भाऊ लावरे तो व्हिडिओ करणार आहे का आणि दुसरा भाऊ करून दाखवलं ह्याचंच उजळणी करत राहणार आहे का, ह्या गोष्टी पण बघितल्या पाहिजेत. म्हणजे हे राजकारण मुळात तुम्ही प्रचाराचं हे इमोशनल कार्ड खेळून करणार आहात की काय करणार आहात? कारण तुमच्याकडे 82 ते 84 मतदारसंघ वॉर्ड असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला मतं मिळालेली नाही आहेत. आणि जेव्हा तुम्ही एकसंध होतात, मनसे वेगळी लढली होती पण शिवसेना तेव्हा एकसंध होती, पण हे या गोष्टीचा त्यांनी काही विचार केलेला आहे का याच्यावरती आहे. म्हणजे नुसतंच आपण एकत्र आलो म्हणून आपण प्रीतिसंगम झालो असं करून चालणार नाही. म्हणजे आम्ही 2 भाऊ एकत्र आलो म्हणजे आम्ही निवडणूक जिंकली असं होणार नाही. अग्रेसिव्हली प्रचारामध्ये उतरावं लागणार आहे का? तसे ते तयार आहेत का? तयार आहेत का? अजून त्यावरून मला मुद्दा आठवला की हे भीतिसंगम आणि प्रीतिसंगमचं दोन्हीकडच्या युत्या, भाजप शिवसेनेची असेल किंवा ठाकरेंची दोघांची युती असेल, आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपण ठीक आहे ते त्यांना यामध्ये 3rd पोझिशनला ठेवूयात. एकानेही उमेदवार जाहीर केला नाही, एकानेही कुठली वाढ आम्ही लढवणार ते अजून जाहीर केलेलं नाही. आता हातामध्ये फक्त सोमवार आणि मंगळवार हे 2च दिवस आहेत ज्या दिवशी उमेदवारी अर्ज तुम्हाला दाखल करावा लागणार आहे. म्हणजे एक तर तुम्हाला शनिवार रविवार आता तुमचा हातातून गेला तर त्या आता ही कशाची भीती दोघांनाही, दोन्हीकडे कशाची भीती? राज ठाकरेंनी भीती सांगितली ना की मुलं पळवणारी टोळी आली आहे, त्याच्यामुळे त्यांची भीती ती असेल की असेल तर मग यांची काय, यांच्याकडे काय कुठली मर्यादा आहे? कदाचित त्यांची वाट बघत असतील. समजा इकडे तिकीट मिळालं नाही, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये इकडे प्रवेश केलाय, ऐन वेळेला आपल्याला दिला नाही बी फॉर्म, ते लगेच तिकडे 2 बंधू एकत्र आले, तिकडे जाऊ शकतात. साधी गोष्ट आहे ना. त्यामुळे ते लिस्ट जाहीर करत नाहीत आणि याद्या जाहीर करत नाहीत. जेवणारे जास्तच. भाजपला माझं असं हे की भाजपला संपणार आहे अनेकांच्या ताटात. ते तर होणार. भाजपला मराठी मतदारांचीच भीती वाटते का असं वाटायला लागलंय? कारण की जेव्हा ते म्हणतात की खान म्हणून ठाकरे महापौर करणार, तेव्हा काल राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की मराठीच महापौर होणार. हे भाजप का नाही म्हणत? ते म्हणाले ना मराठी आणि हिंदू आमचाच असं होणार. म्हणाले. हिंदू म्हणाले ते. मराठी हिंदू म्हणाले. त्यांना CM म्हणाले, मराठी गुजराती, हिंदू मारवाडी, उत्तर भारतीय, बिहारी या मतदारांना दुखवायचं नाहीये. त्यांना त्याचं राजकारण करायचंय. मराठी तुम्ही भाजप, महाराष्ट्र भाजप हे मराठीच्या मुद्द्यावरती का नाही पुढे येते? का ते म्हणत नाही की महाराष्ट्रात मुंबईत मराठीच महापौर होईल म्हणून? ते तसं म्हणत नाही, कारण की त्यांना ती वोट बँक जपायची आहे. कारण की त्याच्यासाठी आता त्यांना माहिती 84 जे आपले नगरसेवक आहेत ते फक्त मराठीच्या मुद्द्यावरती आलेले नाहीत. मुळात मराठी ही पण दुबे झालं तर काय प्रॉब्लेम आहे? पण मग मराठी झालं तर काय प्रॉब्लेम आहे? मग दुबे आमचा इतकं मराठी चांगलं बोलतो, काय प्रॉब्लेम आहे? पण मराठी झालं, मराठी माणूस मूळ काहीच प्रॉब्लेम नाही. दुबे स्वतःला मराठी माणूस समजतो. मग काय प्रॉब्लेम आहे? मग तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही म्हणता की मराठीच होणार हे कशाला लावते कॅसेट? माईक कॅसेट मराठी होणार काय? नाही, खान झालं तरी पण काय प्रॉब्लेम आहे असं म्हणता येईल ना. मग काय प्रॉब्लेम? जर खान मराठी बोलणारा असेल तर काय प्रॉब्लेम आहे? जर तो म्हणतो की तो मी महाराष्ट्रीयन आहे तर मग तुम्हाला असं राजकारण करण्याची गरजच पडणार नाही ना. मराठीसाठी तुम्ही आग्रही राहिलं पाहिजेत. महाराष्ट्राला मुंबई कशी मिळाली हे काय मी सांगण्याची गरज नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. 105 हुतात्मे तू जाऊन रस्त्यावर ट्रेन मध्ये विचार महाराष्ट्राला मुंबई कशी मिळाली. जर कोणाला एकाला सुद्धा सांगता आलं तर नशीब आपलं. नाही, ती कोणाला माहिती नाहीये. जे महाराष्ट्र इतर भागातनं मुंबईत आलेत ना त्यांना माहिती नाहीये. जो मूळ मुंबईकर आहे, आपण स्टोरी किती लोकांना माहिती आहे करता येईल. पण मूळ मुंबईकर जो आहे त्याला माहिती की ही संघर्षातनं मिळालेली मुंबई. हा बाहेरून आलेला मुंबईकर आहे का? मग
त्याला माहिती असणार ना, मराठी आहे ना तो, किमान मराठी माणसाकडनं अपेक्षा करता येऊ शकते की त्याला माहित असेल. मी म्हणतोय की जे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले आता आहेत. मी जवळपास 3.5-4 वर्ष मुंबई शहरामध्ये राहतोय. मुंबईमध्ये जास्तीत जास्त पद्धतीनं परप्रांतीय व्यक्ती आहेत आणि क्वचित म्हणजे लालबाग, परळ, दादर ह्या भागात जर तुम्ही गेलात तरच मराठी बोलणारे भाषिक आपल्याला दिसतात. तुम्ही अंधेरीमध्ये जा, तिकडे माहीममध्ये जा किंवा अन्य प्रांतामध्ये जा, तिथे सर्वात जास्त हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंना म्हणणं साहजिक आहे, ही पूर्वीपासून मराठी माणसाचीच मुंबई आहे, त्यामुळे मराठी माणसांचाच महापौर होईल आणि त्या पद्धतीनं ते सांगतायत. नाही, तिकडं ठाकरेंना वाटो की भाजपला वाटो किंवा दोघांना नाही वाटो, विषय असा आहे की मुंबई ही मराठी माणसाचीच आहे आणि जो मराठी माणूस मुंबईत राहतो ना त्याला सगळं माहिती आहे की आपल्यावर किती इथं कुठल्या कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने इकडे दबाव टाकला जातो, अन्याय टाकला जातो, हे बाहेरच्या मराठी लोकांना माहिती नाही. त्यांनी त्याविषयी त्याच्यावर अधिकारवानाने बोलू नये. काय इकडे कसं अन्याय असतं ना की अन्याय म्हणजे काय हा होतो? मी सांगतो ना, पुण्यात जर गेलं ना तर पुण्यात गेलेल्या लोकांना आहे ना ते मराठवाडा, विदर्भ, खानदेश मधून आलेले लोकही सुद्धा चालत नाहीत, बरोबर. आणि ते तिकडून बोलणार इकडे की इकडे तुम्ही म्हणजे हे जे एखाद्या विशिष्ट पक्षाला फॉलो करणारे लोक वगैरे असतात ते इकडे म्हणणार की भाजपचे तुम्ही- समर्थक. आपण त्यांना तसं म्हणू नये, पण ते म्हणणार, ते इकडे म्हणणार, इकडे लोकांना शहाणपणा शिकवणार की तुम्ही मराठीच्या मुद्द्यावर असं नसतं, आम्ही हिंदू आहोत वगैरे असं तसं. मराठी पण हिंदूच आहेत ना बाबा, हा हिंदूच आहेत. तर तो एक हिंदू म्हणतो की बाबा मराठी महापौर व्हायला पाहिजे मुंबईमध्ये. हा पण एक मुद्दा आहे, मराठी महापौर मुंबईमध्ये व्हायला पाहिजे असं एक हिंदू म्हणतोय. हा नाही, पण त्याच्यात हे पण विचार केला गेला पाहिजे. जर तुम्हाला असं वाटतं की हा असाच रेटा का, मराठीच महापौर हवा एवढा आग्रह का, मग सेम आहे ना तुमचाही आग्रह काय आहे की हिंदूच महापौर हवा. घटना ज्यांनी बनवलेली आहे त्या घटनेमध्ये त्यांनी कधी असं म्हटलेलं आहे का की तुम्ही जात, धर्म, पंथ, लिंग या धर्तीवर तुमचे महापौर निवडा. तुम्ही ते नरेटिव्ह तयार करताना हे तयार मराठी करा. म्हणाले म्हणून ते मग म्हणाले की खान पण होऊ शकतो. नाही, ते खान जे म्हणतात ना ते वेगळ्या ध्रुवीकरणाच्या उद्देशाने म्हणतात. काय- इथे ज्या काय वेळेला त्यांचा उद्देश आहे? हो, कारण त्यांना हिंदूंना एका छत्रीखाली आणायचे. त्यांना नकोय मराठी, गुजराती, सिंधी, मारवाडी, पंजाबी हे सगळे का नकोय? विभाजित व्हायला. कारण त्यांचं राजकारण जे आहे ते राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे त्यांना हिंदू या छत्रीखाली सगळ्यांना आणायचं आहे. शिवसेना हा पक्ष जो आहे हा प्रादेशिक पक्ष आहे, हा भूमिपुत्र आणि मराठी नाही, याचा माणसासाठी अर्थ असा तयार निघतो झालेला की पक्ष आहे. भाजप- तो मराठीपासून नाही, याचा फारकत अर्थ नाही असं- घेऊ शकत. असा अर्थ त्याचा निघेल एका क्षणासाठी की इथं अन्याय म्हणजे इथं जे परप्रांतीय लोक अन्याय करतात तो अन्याय दूर करण्यामध्ये इथलं सरकार जे आहे ते अपयशी ठरलं असं त्याचा अर्थ होईल. मी मगाशी तेच म्हटलं ना, म्हणून तर ज्या वेळेला मराठी माणसावर अन्याय होतो त्यावेळेला सगळ्यात पहिले धावून जाणारा पक्ष कुठला दिसतो किंवा कुठला कार्यकर्ता दिसतो, तो भाजपवाले का महाराष्ट्र जात नवनिर्माण नाहीत? सेनेचा. भाजपवाले का जात नाहीत? कारण की तिकडे दोन्ही ह्या त्यांच्या वोट बँक आहेत ना. तुम्ही मराठी माणसाच्या विरोधात बोलू शकत नाही कारण तुम्हाला हवाय की त्यांनी मतदान करावं, कारण तो इथे आत्ताच्या घडीला तरी सर्वाधिक टक्क्यांनी आहे. बट ऍट द सेम टाइम तुमची हक्काची वोट बँक ही गुजराती, मारवाडी, जैन हा समाज झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला त्यांनाही दुखवायचं नाहीये. म्हणून ते फक्त माध्यमांमध्ये येऊन म्हणतात. म्हणजे हे फडणवीसांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मुंबई मराठीच माणसाची, मुंबईमध्ये मराठी आलं पाहिजे, पण म्हणून जे पुढे डॉट 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 लागतात ना तिकडे तो खरा प्रॉब्लेम होतो. इथे जे बेसिकली ही भावना तयार होण्याचंच कारण हे आहे, कारण की मुंबईमध्ये आज मराठी जर अल्पसंख्याक होत असेल तर त्याचा तो धोका जाणवतोय आणि म्हणून हे जास्त रेटावं लागतंय की आपल्याला मराठी महापौर असला पाहिजे. का बरं अल्पसंख्याक? अनुजाचाच आपण पुढे घेऊन जाऊ तो विषय की ती त्यांची ठरलेली वोट बँक आहे. आपण असं धरून चालू की त्यांना त्यांच्या त्या वोट बँकवर भाजपला विश्वास आहे की ते नॉन मराठी जे आहेत ते, अरे बाबा तुम्ही मराठी महापौर होणार असं जरी म्हटलात तरी ते मत समजा असं जर धरून चाललो तर ते मत तुम्हालाच देणार ना. मग किमान तेवढी दानत तर ठेवली पाहिजे ना कुठेतरी पक्षाने की मराठी महापौर होणार म्हणून असं बोलायची. मराठीवरती किंवा महाराष्ट्रावरती काय अन्याय होता आणि इथलं सरकार काय अरे करतंय. सीएम म्हटलेत बरं नाही, का, फॉर द रेकॉर्ड मी सांगतो, सीएम म्हटलेत की मराठी हिंदू माणूस महापौर होईल असं. माझं तुम्ही आशिष शेलारांचा व्हिडिओ व्हायरल झाला ना त्याच्यानंतर म्हणाले. तुम्ही म्हणालात ना की मराठी माणसांवरती अन्याय होतोय किंवा महाराष्ट्रावरती अन्याय होतोय आणि हे सरकार अपयशी ठरते का. एक प्रकारे होतच आहे. कसं? T20ची वर्ल्ड कप तुम्हाला अहमदाबादला ठेवावी लागते, वर्ल्ड कपची फायनल तुम्हाला अहमदाबादला ठेवावी लागते, त्याच्यानंतर कॉमनवेल्थचं ऑर्गनायझेशन आता अहमदाबादमध्ये होणार आहे. महाराष्ट्रात, पंजाबमध्ये, गुजरातमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये राज्यच नाही आहेत का की जे की नागालँडमध्ये, आसाममध्ये, बिहारमध्ये तुमच्याकडे कुठलं स्टेट नाही असं की जे कॉमनवेल्थ सारखं मोठं काय खेळाचं जे आयोजन करता येईल ते तसं नाहीये का तुमच्याकडे. तरी
नाही मग याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी किती आवाज उठवला? काहीच उठवला नाही. हा एक प्रकारे महाराष्ट्रावरती अन्याय आहे. जर दरवेळेस T20ची वर्ल्ड कप किंवा ह्याची वर्ल्ड कप महाराष्ट्रात असेल तर ती इथे होते ना. वानखडे प्रेम आहे लोकांचं. त्याच्याबद्दल मुख्यमंत्री काय म्हणाले? पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम हे काही इमोशन नाहीये तुमच्या दृष्टीने? महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी हे लोकांचं मराठी प्रेम आहे. असं आहे ना की एखाद्या गोष्टीला रिप्लेस करायला जाऊ नका, हा मुद्दा आहे त्यातला. पंतप्रधानांना कोण रिप्लेस करतं? पंतप्रधानांना रिप्लेसचा प्रश्न नाहीये. मुंबईला पण वर्ल्ड कप फायनल, विश्वचषकची फायनल बघण्याचं ते वानखेडेचं इमोशन आहे. ते जे एक तयार झालेली ती जी भावना आहे, तुम्ही करा ना. Monopoly कर रहे हो गुजरात आप लोग सगळ्यात भाई. प्रगत राज्य होऊ दे, गुजरात सर्वश्रेष्ठ राज्य होऊ असं दे, याच्यात म्हणायचं आणि कोणाचा वाद नाहीये. असं पण म्हणायचं आणि तुम्ही त्यांच्याकडे फायनल पण महाराष्ट्राचं नाही खेळायला पाहिजे त्यांनी. असं नाहीये. असं महाराष्ट्राचं खेळायचं आणि वैभव त्यांनी असं काढून म्हणून घेत त्यांनी असाल. फायनल पण का नाही असं खेळावी नाहीये. तिथे? मी काय म्हणते, महाराष्ट्राचं वैभव काढून घेत असाल, जे पारंपरिकदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये होते, एखादी गोष्ट मुंबईमध्ये होते. आता अनेक या विरोधकांच्या बदललं प्रतिक्रियेमध्ये पाहिजे ना येतं ना, जरा. तुम्ही मुंबईतनं गोष्टी काढून घेऊन जर तिकडे अहमदाबाद सुरतला नेणार असाल त्याच्यावर आक्षेप आहे. तुम्ही काहीतरी नव्यानं अहमदाबाद सुरतला करत असाल त्याचं स्वागतच होईल. गुजरात सुद्धा आपल्याच भारतातला एक भाग आहे, आपल्या शेजारचंच राज्य आहे. त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये तेवढंच ममत्व आहे. पर्सनली आपण कोणीही गुजरात्यांचा द्वेष करतो का? कोणी नाही करत. तुम्ही तुमचं वैभव तयार करा. आता स्टॅच्यू ऑफ युनिटी याच्याबद्दल कोणी म्हणतं का ती गुजरातलाच का बांधली? नाही म्हणत. कारण ठीक आहे ती तिकडे बांधली, ठीक आहे. नाही, सरदार पटेल त्याच्या- गुजरातचे होते म्हणून बांधली ना अरे त्यांनी. तो मुद्दा नाहीये. मुद्दा काय आहे, तुम्ही ज्यावेळेला महाराष्ट्रातली एखादी गोष्ट काढून, जी गोष्ट महाराष्ट्रात होते, मुंबईत होते, ती काढून जर गुजरातला करत असाल तर त्याच्याबद्दल तो इमोशनल मुद्दा तापलेला पाहायला मिळतो. एखादी गोष्ट गुजरातमध्ये तयार होत असेल तर त्याच्याबद्दल काही वाद नाही. आणि मुख्यमंत्री काही बोलत नाही. या सगळ्याबद्दल मुख्यमंत्री काही बोलत नाही, हा प्रॉब्लेम आहे. कारण की त्यांनी ते त्यांच्या वरद असते त्यांच्यावरती. ठीक आहे, मला असं वाटतं की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अशा चालू आहेत की ज्याच्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण, मुंबईचं राजकारण जे आहे ते तापलेलं बघायला मिळते. पण हे इथं संपणार नाही, आताशी चालू झालेलं आहे. कारण पुढचे 15-20 दिवस अजून हा जो एकूण प्रचाराचा, इमोशन्सचा भर जो आहे तो आपल्याला असाच बघायला मिळणार आहे. पण ठीक आहे, भीतीसंगम, प्रीतीसंगम या नॅरेटिव्ह असतात. हां, हे सत्तेसाठीचे एकमेकांशी झालेले संगम आहेत. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल किंवा अजून काय असेल, तर आपण बघणार आहोत की या भीतीसंगम आणि प्रीतीसंगमातून पार होऊन सत्तेच्या संगमाच्या ठिकाणी कोण पोचतंय, हाच खरा प्रश्न आहे. मग ते ठाकरे पोचतात की भाजप प्रणित आघाडी युती पोचते, याच्यावरती आपलं लक्ष असणार आहे. तुमची काही मत असतील तर कळवा, नोंदवा कमेंट बॉक्समध्ये. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.